आज बऱ्याच आपण बघतो, कारण प्रत्येक सरपंच घरकुल मंजूर होत आहे, प्रत्येकाला माहित होत आहे. मंजूर झालं घरकुल की प्रत्येकाकडनं 10,000 20,000 घेतल्या जाते, प्रत्येकाला माहित आहे. आणि 3 करण्यासाठी 10,000 घेते. त्या माणसाला एकही रुपया न घेताना नुसतं घरकुल दिलं नाही तर माझे गोरगरीब कुठं जातील ही त्याची संकल्पना होती. त्या लोकांसाठी त्यांनी घर जागा घरकुल आणि घरावरती पत्र नको म्हणून निवड अवघ्या 0 पैशामध्ये स्लॅबचे घर करून दिले. 161 घर त्या माणसाला करून दिले. त्या माणसासाठी आपल्याला मतदान करायचंय, दादाची आठवण आपल्याला मतदान करायचंय. तर प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे की आपण प्रत्येकानं दोन्ही पंजावरती मतदान करून त्यांना विजय करण्यात यावं. कारण प्रत्येकाचा अधिकार आहे त्या प्रचार कुणी करायचा आहे, कारण त्यांनी प्रत्येकावर जाऊ शकत नाही, कारण त्यांनी कधी फिरलेलं नाही. तरी कारण या ठिकाणी सांगितलं असं तुम्हाला माहित झालेलं आहे किंवा कशावर वाढते त्याचं चिन्ह आहे पंजा. कारण अरुणताई शंकरराव मुंडे गुट्टे या जिल्हा परिषद सदस्य आणि जमुनाबाई मधुकरदादा मुंडे या पंचायत समिती सदस्यासाठी उभा आहेत. तरी प्रत्येकाने मतदानाचा हक्क निभावा आणि एकही मतदान कुठे केलं नाही पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो, प्रत्येका ठिकाणी म्हणते की आमचं गाव आणि आमच्या गावचा माणूस आहे, मग आपलं गाव आपले दादा ही संकल्पना डोक्यात ठेवून प्रत्येकाला त्यांना मतदान करण्यात यावं एवढी माझी विनंती आहे. एवढंच नाही तर दादाने प्रत्येकाचं लेकरू शिकलं पाहिजे म्हणून प्रत्येक शाळेसाठी जागा दिली, भगवान विद्यालयाची शाळा दिली, जागा दिली, पशुवैद्यकीय विद्यालयाची जागा दिली, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली. ज्या माणसानं एक रुपया न घेताना एवढं काम केलेलं आहे तर तुम्ही का देत नाही? बस स्टँडची जागा बघा, आज एक अपार्टची फुटाची किंमत 10,000 रुपये आहे, 15,000 रुपये आहे, तरी मोफत दिलेला आहे. तरी एवढं ज्या माणसाचं योगदान आहे त्याचं योगदान म्हणून त्याचे आपली स्मृती म्हणून त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण त्यांना एक मतदान करायचं आहे. त्यांनी काहीच मला मागत नाही, एक मतदान मागत आहे. तुम्ही कुणालाही मतदान देणार आहात, मग आपल्या माणसाला मतदान द्यायला काय करत आहे? आपल्या गावचे आपल्यासाठी त्यांचं योगदान आहे, तुम्ही मतदान द्यावं असं माझी विनंती आहे. कारण या ठिकाणी प्रत्येकानं दोन्ही पंजावरती शिट्टे मारून प्रत्येकाला विजय करण्यात यावा ही विनंती आहे माझी. एवढे म्हणून माझी विनंती समुद्राची लिहून द्या महाराष्ट्र. हॅलो. यानंतर ऋषिकेश स्वामी यांना मी अशी विनंती करतो की असे अनमोल आपले शब्द मत मांडावे. आज या किनगाव मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती किनगाव निवडणूक लागलेली आहे. त्यांचा आशीर्वाद आम्ही तुमच्या सोबत मागत आहोत. जिल्हा परिषद उमेदवार आपले अरुणताई गुट्टे आणि पंचायत समिती उमेदवार आपल्या काकू आदरणीय किनगावचे जनक मधुकर दादा मुंडे यांच्या पत्नी आपल्या समोर उभे आहेत. तुमच्या सगळ्यांच्या जोरावर त्यांनी आज उमेदवारी घेतलेली आहे. आणि आज मी जिथं उभा आहे ही वस्ती ज्यांनी केली ती फक्त मधुकर दादा मुंडे यांनी ही आपल्यानगर तुमचं आहे ना पत्र्याचं घर होतं, पण दादानं म्हणलं आम्हाला पत्र्याचं घर नको, आम्हाला स्लॅबचं घर पाहिजे. हे दादाचे त्यावेळेचे स्वप्न होते, आजचे नाही. आज पत्र्याचे लोक म्हणाले, पण त्यावेळेस संकल्पना दादाची होती स्लॅबचं घर तुम्हाला द्यायचं. आज काय वस्तीची हालत आहे. त्यावेळेस दादानं तुम्हाला इथे शाळा उभा केली, दादानं तुम्हाला घर इथे दिलं. त्याच दादाच्या पत्नी आज उभे सगळ्यांच्या किनगावच्या काकूबा आहेत. तुम्हाला बाहेर जाऊन उमेदवार राहिले. आज किनगावचा पंचायत समितीचा उमेदवार तुम्हाला घटना घ्यायचा. किनगाव मध्ये ताकद लावून सुधीर भाऊन आज काकूला उभा केले. तुम्ही सगळे सोबत राहायला पाहिजे. काकूला वल्लीनं किनगाव मधून
लोक तर म्हणाले तो तात्या पंडितांना झालं शंकर भाऊन ताकद दिली ही तयार नव्हती. शंकर भाऊ घरी जाऊन म्हणले तुम्ही उभे राहा. त्यामुळे काकू उभा टाकल्यात आणि वरील शंकर भाऊ उभा आहेत, अरुणाताई गुट्टे उभा आहेत. त्या दोघाला किनगावनं डोक्यावर घेतले. आपणच नाही हे तर तुमचं माहेर आहे दादाचं, आणि दादांचं नाव दिले तुम्हाला ठाकरे नगर म्हणून. ही आठवण तुम्ही ठेवा. आणि येत्या 7 तारखेला एकदम प्रचंड बहुमतानं हे 2 उमेदवार आमचे उभे आहेत, ताई आणि काकू उभे बाबा. एक मत वाया घालायचं नाही आपलं तात्या. दोन्ही 1 नंबरला आहेत, 1 नंबरलाच विजय होणार आहेत. त्याची काळजी कुणीच करायची नाही. तुम्ही किती पैसे लावा तुमच्या पैशाचं काहीच उपयोग होणार नाही म्हणजे होणार नाही. ही माझी आज भय आहे. दादाला आणि ताईला मतदान तुम्ही द्यायचंय, फुल मताला द्यायचंय, निम्न द्यायचंय. एकदम पंजा. 7 तारखेला पंजाशिवाय काहीच होणार नाही किनगाव मध्ये. मधुकर दादाला त्यावेळेस लोक म्हणायचे सबका खाव दादा कोलाव. आता तेच म्हणायचे आपल्याला सबका खाव काकू कोलाव. आणि उद्या ताईला हारायचे. या बाबतीत एवढंच बोलतो. बाकीचे आमचे मान्यवर बोलणार आहेत, शंकर भाऊ बोलणार आहेत, तुझे भाऊ बोलणार आहेत. यानंतर तात्या काय तर आम्हाला कोण बोलणार ते बोला. आई शेवटला बोलणार आहे. पहिल्या शंकर भाऊ बोलतील. आता तुम्ही बोला. हा त्यानंतर काकू बोलते. सर्व ठाकरे नगरवासियांना माझा नमस्कार. तुम्हाला माहितच आहे